नमस्कार. सर्वांचे सोशल चर्चामध्ये स्वागत आहे. अजित पवारांच्या फक्त 23 जागांवर निवडून येण्याची शक्यता. राष्ट्रवादीच्या सर्व्हेने महायुतीचं टेन्शन वाढलं. व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी आमचे नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. विधानसभा निवडणुकीत अजित पवार यांना हवं तसं यश मिळण्याची शक्यता कमीच दिसते. लोकसभेप्रमाणेच अजित पवार यांना विधानसभा निवडणुकीवेळी निराशाच पदरी पडू शकते. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अंतर्गत सर्व्हेमध्ये महायुतीची राज्यातील स्थिती सुधारत असल्याचं दिसतंय, पण राष्ट्रवादी काँग्रेसला फक्त 23 जागांवर निवडून येण्याची शक्यता आहे. अतिरिक्त 16 जागा जिंकण्यासाठी आणखी प्रयत्न करावे लागतील. मात्र उर्वरित 31 जागांवर परिस्थिती प्रतिकूल आहे. अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून 70 जागांवरील सर्वेक्षण करण्यात आलं. त्यामध्ये त्यांना 23 जागांवर सहज विजय मिळेल असं समोर आलं आहे. तर 16 जागांसाठी आणखी प्रयत्न करावे लागतील असा कौल देण्यात आलाय. 31 जागांवरील परिस्थिती पक्षासाठी प्रतिकूल असल्याचेही समोर आले. ज्या 31 जागांवर राष्ट्रवादी काँग्रेससाठी प्रतिकूल स्थिती आहे त्यामध्ये 21 जागा जिंकण्यासाठी शिवसेना आणि भाजपच्या मतांची गरज लागणार आहे. शिवसेना आणि भाजप यांची मते व्यवस्थित ट्रान्सफर झाली तर अजित पवारांचे 21 आमदार निवडून येतील. इतर 10 जागांवर पक्ष लक्षणीय पिछाडीवर आहे. राष्ट्रवादी काँग्रेसला हव्यात 70 जागा. आगामी विधानसभा निवडणुकीत अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला 70 जागा हव्यात. महायुतीमध्ये यावरून चर्चा सुरू आहे. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला 100 पेक्षा जास्त तर भाजपला 150 पेक्षा जास्त जागा हवा लढण्यासाठी तयारी करत आहेत. जागा वाटपावर महायुतीमध्ये पेच निर्माण झालाय. अमित शहा यांच्यासोबत झालेल्या बैठकीत यावर तोडगा निघाल्याचं बोललं जात आहे. अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला 60 जागा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. लोकसभा निवडणुकीत महायुतीला जोरदार फटका बसला होता. त्यामधून आता परिस्थिती बदललेली दिसत आहे. सप्टेंबर मधील सर्व्हेनुसार राज्यात पुन्हा एकदा महायुतीचे सरकार येण्याची शक्यता आहे. 39.3% लोकांच्या मते महायुतीचं राज्यात पुन्हा सरकार येईल, तर 38.6% लोकांच्या मते राज्यात महाविकास आघाडी सत्तेत येईल. उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवार यांच्या कामगिरीवर लोक मोठ्या प्रमाणात समाधानी आहेत. दिवसेंदिवस त्यांच्या कामगिरीमध्ये सुधारणा झाल्याचे या सर्वेक्षणातून पुढे आले आहे. अजित पवारांच्या कामगिरीवर 48.38% लोक खूप समाधानी आहेत आणि 10.7% लोक समाधानी आहेत. फक्त 4.28% काहीसे असमाधानी आहेत, तर 27.61% खूप असमाधानी आहेत. तर मंडळी, तुम्हाला काय वाटतं, अजित पवार गटाचे किती आमदार येऊ शकतात हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि जर तुम्ही हा व्हिडिओ फेसबुक आणि इंस्टाग्रामवर पाहत असाल तर आम्हाला नक्की फॉलो करा, म्हणजे आमचे येणारे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील.